रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा मैत्रिणींनो. दिवाळीच्या बाबतीत तुमच्याही बद्दल असं झालंय का? 8 दिवस अगोदर दिवाळीच्या मिस्टर एवढे गोड गोड बोलतात, एवढे एवढे गोड बोलतात ना, की असं वाटतं ह्या वर्षी दिवाळीचा बोनस फक्त आपल्याच हातात देणार, इतकं गोड बोलतात. माझ्या नवऱ्याच्या तर नाकावरची माशी हलत नाही. मी किती बडबड केली, काहीही बोलले तरी एक प्रश्नाचं उत्तर देणार नाही. तुझंच खरं नेहमी म्हणणार. पण दिवाळीच्या अगोदर 8 दिवस अगोदर इतकं गोड बोलले, इतके गोड बोलले ना, म्हटलं दिवाळी यावेळी जोरदार असणार आहे. बहीण येणार, त्यांची भाऊ येणार, सगळे येणार म्हणून इतके खुश होते ते. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे ही काहीतरी उद्योग करत राहीन, त्याच्यामुळे ना त्यांनी यावर्षी इतके गोड गोड बोलून तुला ही साडी घेईन, ते साडी घेईन, इतकं काम करून घेतलं मैत्रिणीनं, इतकं काम करून घेतलं ना माणसानी. जशी दिवाळी संपली, नातेवाईक गेले, ह्या माणसाने आहे ना खरं रूप दाखवायला चालू केलं. बरोबर लायकीवर आले. मला काय म्हटले माहिती का? दिवाळीचा नखरा संपला आहे, ती साडी घ्यायची आणि गपचूप घालायची. समजली? दिवाळीचा बोनस काही माझ्या एकट्याचा नसतोय, घरातलं सगळं उरकावं लागतं. इतके नवरे खोटारडे असतात ना, ते हे का विचार करत नाही की दिवाळी हा एकच सण नसतो म्हणून बाकीचे सुद्धा सण असतात. एक सण गेला म्हणून काय झालं, बाकीचे सण आहे ना त्यांचे बरोबर असे न करून ठेवायचे. आता मला तर आहे ना अशा डोक्यात गेले, डोक्यात. तुमच्याबद्दल असं होत असेल ना? सोडायचं नाही त्यांना, वसूलच करायचं.